विधानसभा निवडणुकीसाठी मवियाच्या जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला उघड। ठाकरेंची शिवसेना 100, काँग्रेस 100, राष्ट्रवादी 84 आणि मित्र पक्षांना 4 जागा मिळण्याची शक्यता। काँग्रेसचे शिष्टमंडळ आज राज्यपालांची भेट घेणार। राहुल गांधींवरती संजय गायकवाड आणि अनिल बोंडेंनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात कारवाईची मागणी, महिला अत्याचारासह विविध प्रश्नांवरती करणार चर्चा। वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात लढण्यास मनसेची जोरदार तयारी। आज राज ठाकरेंच्या हस्ते विजन वरळीचं अनावरण, जांभोरी मैदानामध्ये पार पडणार कार्यक्रम। पुण्यातील वारजे ते वडगाव मुठा नदीवरील नवीन पुलाच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा। केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते होणार भूमिपूजन। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारही राहणार उपस्थित। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 5वा दिवस। मराठा आरक्षणासाठी आज बीड धाराशिव बंदची हाक। उद्या पुण्यातही बंद राहणार। दानपेटीतील पैशांवरनं पुजाऱ्यांमध्ये राडा। नाशिकच्या कपालेश्वर मंदिरातला प्रकार, सततच्या वादानं कपालेश्वर मंदिर चर्चेत। पुजाऱ्यांचा वाद सीसीटीव्हीत कैद। जळगाव शहरात अंगणवाडीच्या पोषण आहारात अळ्या सापडल्या। पालक संतप्त। पोषण आहाराचा नमुना तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवला। योग्य कारवाई करणार जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। नांदेडच्या हदगाव हिमायतनगरमध्ये भाजपनं वाटलेल्या साड्या फाटक्या आणि निकृष्ट दर्जाच्या। आयोजनावेळी महिला आणि मुलांचेही हाल। आरोप करत महिलांकडून संताप व्यक्त। दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशींचा आज शपथविधी सोहळा। मंत्रिमंडळामध्ये 5 नव्या चेहऱ्यांचाही समावेश होणार। राजनिवासमध्ये होणार शपथविधी समारंभ। श्रीलंकेमध्ये आज अध्यक्षपदासाठी मतदान। विद्यमान अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, नॅशनल पीपल्स पॉवर आघाडीचे उमेदवार अनुरा कुमार दिसानायके आणि एसजेबीचे नेते सजित प्रेमदासांमध्ये तिरंगी लढत।